नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नेहा सावंत अंबी इंद्रलक्ष अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. ॲज आय प्रॉमिस्ड मी पूर्ण समासाचा हा व्हिडिओ इथे आणलेला आहे. संपूर्ण समास हा घटक ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णतः घेणार आहोत आणि सर्व आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय असतो त्या सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. बरोबर, थोडासा विद्यार्थी मित्रांना टफ जातो, त्यामुळे आपण संपूर्णतः कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ही ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांना कधी कधी समास ओळखता येतात पण ते PYQ सारखे करून ते त्यांना लक्षात राहिलेले असतात. पण एखादा नवीन शब्द आला तरी तो कोणत्या समासातला आहे हा नेमका ओळखता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी समासाचे जे की पॉइंट्स आहेत किंवा तो समास कसा तयार झालेला आहे आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ही एकदा का आपल्याला समजली की कोणताही शब्द येऊ दे तुम्ही त्याच्या समासाचा प्रकार ओळखू शकता. आणि थिअरी टॉपिक्स वरतीही काही प्रश्न येतात, ते पण ह्याच्यातून तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. बाकी PYQच्या लेक्चर्समध्ये आपण समासाच्या प्रश्नांची प्रॅक्टिस तर घेणारच आहोत लाईव्ह लेक्चर्समध्ये, राईट. चला मग आता आपण कोणताही वेळ न दवडता समास ह्या टॉपिकला इथे सुरुवात करणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात की नेमकं समास म्हणजे काय आहे. ओके, म्हणजेच काय आहे की विद्यार्थी मित्रांना जे कन्फ्युजन आहे ते आपल्याला इथून एलिमिनेट करायचं आहे. मग जेव्हा आपण समास घेतो तेव्हा समासाबद्दल आपण नेहमी म्हणताना काय म्हणत असतो, समास म्हणजेच काय आहे, शब्दांची काटकसर आहे. मग ही काटकसर म्हणजे नेमकी कशाची काटकसर आहे, तर जेव्हा दोन आपल्याला पद असतात, बरोबर आहे, दोन शब्द जेव्हा शेजारी शेजारी घेऊन त्याचा एकच पोट प्रकार आपण किंवा पोट शब्द तयार करत असतो किंवा आपण त्याला जोड शब्द म्हणूया, ठीक आहे. दोन जे पद आहेत ती एकत्र घेऊन शेजारी शेजारी ठेवून जे आपण जोड शब्द तयार करतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणत असतो, बरोबर आहे. मग हे दोन जोड शब्द जेव्हा एकत्र आणत असतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारे प्रत्यय, अव्यय किंवा अन्य शब्द यांची आपण काटकसर करत असतो. जसं मी इथे एक तुम्हाला उदाहरण आणलेलं आहे, देवाची पूजा, बरोबर. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. तर आता ह्या दोन शब्दांचा मिळून दोन शब्द शेजारी शेजारी ठेवून त्याचा एकच जोड शब्द आपण जेव्हा तयार करतो तेव्हा बघा, हा जो ची हा प्रत्यय आहे हा आपण काय करत असतो, काढून टाकत असतो, म्हणजेच त्याची काटकसर करत असतो. आणि मग हा जो तयार होणारा शब्द आहे म्हणजेच आपण समास केलेला आहे आणि हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. सोप्पं, म्हणजेच समास म्हणजे शब्दांची काटकसर असं जेव्हा तुम्ही पुढे ऐकाल तेव्हा आता तुम्हाला माहिती असेल की त्याला का शब्दांची काटकसर म्हटलं जातं, बरोबर. चला पुढे बघूयात आपण. जसं आपण हे उदाहरण घेतलं त्याच उदाहरणावरती आपण पुढे काही थिअरी भाग जो आहे हा बघू, कारण परीक्षेत कधी कधी जसंचे तसे विधानं येतात, मग ती योग्य अयोग्य, कोणतं विधान योग्य कोणतं विधान अयोग्य अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा असतात. ते डील करण्यासाठी आपण काही विधानं बघूयात. ओके, अशा अनावश्यक शब्दांची काटकसर करून की ज्या शब्दांची गरज नाही आहे अशा शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असं म्हणतात. ओके, त्यामुळे त्या शब्दाला आपण समास म्हणणार आहोत का, नाही. तर जे दोन शब्द आहेत जे एकत्र करून आपण एक शब्द तयार करतो त्या दोन शब्दांना समास म्हणणार का, नाही. तर त्या दोन शब्दांचा मिळून एकच शब्द तयार करण्याचा जो प्रकार आहे त्याला आपण समास म्हणतो. ओके, मग आता बघूया दोन शब्द एकत्र घेऊन तयार होणाऱ्या एका शब्दाला काय म्हणतात, तर सामासिक शब्द असं म्हणतात. आणि ह्याच सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात समजा स्पष्टीकरण करायचं असेल तर आपण पुन्हा काय करणार, त्या एका सामासिक शब्दाचा पुन्हा त्या दोन शब्दांमध्ये किंवा अनेक शब्दांमध्ये त्याचं रूपांतर करणार. मग ह्या शब्दांची फोड उकल करून दाखवणाऱ्या प्रकारास विग्रह असं म्हणतात. म्हणजे तीन टर्म्स ज्या आहेत, तीन शब्द जे आहेत त्याच्या व्याख्या आपण इथे बघितल्या. कोणते कोणते बघायचं आहे, तर आपल्याला इथे कळलं समास कशाला म्हणतात, सामासिक शब्द कशाला म्हणतात आणि विग्रह कशाला म्हणतात. आता अजून अतिशय सोपं करून मी तुम्हाला सांगते. आपण उदाहरण घेतले इथे, ठीक आहे. हेच तीन विधानं इथे तुम्हाला दिलीत आणि हे उदाहरण आपण पुन्हा खाली घेतलं. मग इथे आपण बघूयात, देवाची पूजा, ह्याच्यामध्ये ची आपण काढून टाकलं आणि देव आणि पूजा हे दोन शब्द एकत्र घेतलेत. मग बघा, देवपूजा हा शब्द काय झाला,
हा सामासिक शब्द झाला. म्हणजे ह्या दोन पदांचा आपण काय करतो, मधील जो भाग आहे, अनावश्यक भाग आहे, त्याची काटकसर करून जेव्हा एकच शब्द तयार करतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. आणि तेच त्याचा जो विग्रह आहे, म्हणजेच काय आहे, ह्या शब्दाची जी फोड आहे, ह्या फोड करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो आहोत, तर त्याला विग्रह असं म्हणतो आहोत. सो देवाची पूजा, हा देवपूजा ह्या शब्दाचा विग्रह झाला. आणि देवपूजा हा शब्द देवाची पूजा ह्याचा सामासिक शब्द झालेला आहे. अगदी इझी वे मध्ये आपलं झालं, समजून घेतलं आपण. चलो मग आता आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. मग अजून दुसरी गोष्ट काय आहे समजून घेण्यासारखी, की दोन पदांपासून आपण एक जोड शब्द तयार करत असतो. बरोबर आहे. मग आपल्याला एक कळलं की सामासिक शब्द जो असतो किंवा आपण समास जेव्हा करतो तेव्हा त्या सामासिक शब्दांमध्ये ही दोन पदं असतात, पहिलं पद आणि दुसरं पद. मग ह्याच्यावरून आपल्याला एक कळतं की आपल्याला ना कॉम्बिनेशन्स मिळतात. कसले कॉम्बिनेशन्स, की कोणतं पद महत्वाचं आहे ह्या आधारावरती आपण काही कॉम्बिनेशन्स काढू शकतो. जसं की एखादा शब्द आपण घेतला सामासिक शब्द, तेव्हा त्याच्यामध्ये 100% दोन पदं असणार आहे आणि दोघांपैकी कोणतं तरी एखादं पद महत्वाचं असू शकतं. मग त्याच्यावरून आपल्याला कॉम्बिनेशन काय मिळतं, एकतर पहिलं पद महत्वाचं असू शकतं किंवा दुसरं पद महत्वाचं असू शकतं किंवा दोन्ही पदं महत्वाची असू शकतात किंवा एखादं कॉम्बिनेशन असंही निघू शकतं की दोन्ही पदं महत्वाची नाहीयेत. मग अशा वेळेस काय, तर तिसऱ्या पदाचा बोध. मग अशा प्रकारे आपल्याला हे 4 कॉम्बिनेशन्स दिसलेले आहेत. आता हे 4 कॉम्बिनेशन्स आपण का काढलेले आहेत, तर ह्यावर आधारितच समासाचे प्रकार आहेत आणि अतिशय साधे सोपे. बघूयात. बघा, एकतर पहिलं पद प्रधान असणार आहे, मग दुसरं पद प्रधान असू शकतं किंवा दोन्ही पद प्रधान असू शकतात किंवा तिसऱ्याच पदाचा बोध होऊ शकतो आणि ह्याच्यावरूनच आपले हे प्रकार येतात. चला पाहूयात कोणते प्रकार आहेत. जर पहिलं पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, जर दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास, जर दोन्ही पद प्रधान असतील तर द्वंद्व समास, आणि जेव्हा दोन्ही पदं प्रधान नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो तेव्हा असतो बहुव्रीही समास. मग आपल्याला इथे समासाचे प्रकार जे आहेत हे समजलेले आहेत. आता आपण आपल्या ह्या पहिल्या प्रकाराकडे जाऊयात, अव्ययीभाव समास. मग आता आपण पहिला जो प्रकार आहे ह्याला सुरुवात करूयात. पहिला प्रकार आपला काय आहे, तर पहिला प्रकार आहे आपला अव्ययीभाव समास. बरोबर. अव्ययीभाव समासाबद्दल आपण काय इथे पाहिलं, तर अव्ययीभाव समासाबद्दल आपण पाहिलं की ह्याच्यामधलं पहिलं पद जे असतं हे पहिलं पद महत्वाचं असतं. ठीक आहे. मग आपण सगळ्याचे ना पहिल्यांदा स्टार्टिंगला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा इम्पॉर्टंट त्याचे जे पॉइंटर्स आहेत ते पहिल्यांदा आपण बघून घेऊयात. ठीक आहे. त्याचं पहिलं पद महत्वाचं असतं हे तर आपण पाहिलेलं आहे. दुसरं काय आहे, तर उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले सामासिक शब्द असतात हे. आता अव्ययीभाव समास जे असतात त्याच्यात कोणते सामासिक शब्द बनतात, तर उपसर्ग लागून. आता उपसर्ग म्हणजे काय हे समजा काही विद्यार्थी मित्रांना समजा माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते. शब्द जो असतो, शब्दाच्या पुढे किंवा मागे काही इतर अक्षर किंवा अक्षरांचे समूह लागून त्याचा अर्थ किंवा त्याचा प्रकार बदलत असतो. जसं की शब्दाच्या अगोदर मी जे एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह लावत असेल तर त्याला मी म्हणणार उपसर्ग. याने जनरली शब्दाचा अर्थ बदलत असतो. आणि शब्दाच्या नंतर जे मी एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह लावत असेल तर त्याला मी प्रत्यय असं म्हणत असते. ठीक आहे. याने जनरली शब्दाचा जात बदलते, म्हणजे शब्दाचा प्रकार बदलत असतो. ओके. चलो मग आता इथे आपण बघूया. पहिलं पद महत्वाचं आहे, नंतर पाहिलं उपसर्ग प्रारंभी लागून हे सामासिक शब्द बनत असतात. आणि तिसरा घटक याचा महत्वाचा काय माहितीये का, हे सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरले जातात नंतर भाषेमध्ये. ओके. म्हणजे हे मी 2 पदं घेतली, त्यांना एकत्रित करून मी सामासिक शब्द तयार केला हा, आणि तो समजा अव्ययीभाव समास असेल तर तो क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरला जातो. ओके. चलो बघूयात आपण पुढे. आता पहिलं पद महत्वाचं असतं. ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर ह्याच्यावरून आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर देता येतं. ते
अशा पद्धतीने की पहिलं पद महत्वाचं असतं म्हणून ह्याला प्रथम पद प्रधान समास असं म्हटलं जातं. याच्यावरती प्रश्न येतात जनरली की प्रथम पद प्रधान समास कशाला म्हटलं जातं, किंवा इनडिरेक्टली विचारलं जातं प्रथम पद प्रधान समासामधला खालीलपैकी शब्द कोणता. मग आपल्याला ना त्याचे पर्यायी नावं माहिती पाहिजेत. मग आता प्रथम पद प्रधान समास कुठल्या समासाला म्हणतात, तर अव्ययी भाव समासाला म्हणतात. मग पुढे मला काय समजतं की उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द बनतात, बरोबर आहे. मग हे कोणते उपसर्ग असतात, तर संस्कृत आणि फारसी ह्या 2 भाषांमधलेच उपसर्ग लागून मला अव्ययी भाव समास मिळतो. तुम्ही म्हणाल मी मराठी उपसर्ग लावेन आणि मला अव्ययी भाव समास मिळतील, नाही मिळत. ठीक आहे, मराठी उपसर्ग लावून आपल्याला जे शब्द मिळतात ते अव्ययी भाव समासामध्ये येत नाहीत. तर तिथे फक्त संस्कृत आणि फारसी या 2 भाषांमधलेच उपसर्ग चालतात. पुढे बघा, हे सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरले जातात म्हणून त्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. त्याला अव्ययी भाव समास असं का म्हटलं जातं, तर ते आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणून सुद्धा वापरत असतो, किंवा क्रिया विशेषण अव्यय म्हणूनच बेसिकली आपण त्याला वापरत असतो. स्थळ काळ किंवा रीत दाखवणारा शब्द हा असतो. जो अव्ययी भाव समास असतो हा जनरली काय असतो, स्थलवाचक, कालवाचक किंवा रीतिवाचक शब्द आपल्याला दिसून येतो. आता अव्ययी भाव समास म्हणण्यामागे ह्याला दुसरं कारण सुद्धा आहे, कारण उपसर्ग जो आहे ह्याला संस्कृत भाषेमध्ये अव्यय असंच म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये उपसर्गाला अव्यय असंच म्हटलं जातं म्हणून सुद्धा ह्याला अव्ययी भाव समास म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता मला ना थिअरी प्रश्न आले तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं म्हणून आपण इन शॉर्ट पॉइंटर्सच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे. आता ह्याच्या ऍक्च्युअल भागाकडे आपण जाऊयात की कसं आपण ओळखायचे असतात शब्द. ठीक आहे, अव्ययी भाव समासाचे. मग बघा, सगळ्यात महत्वाचा भाग की अव्ययी भाव समास जो असतो त्याच्यामधले जे सामासिक शब्द आहेत हे 2 पद्धतीने तयार होत असतात. कोणती पद्धत असते बघायचं, एकतर उपसर्ग प्रारंभी लागून बनत असतात किंवा द्विरुक्ती होऊन बनत असतात. आता द्विरुक्ती म्हणजे काय, द्वी म्हणजे 2, बरोबर, 2. आणि उक्ती म्हणजेच काय, उक्ती म्हणजे बोलणे. उक्ती म्हणजेच काय, बोलणे. ठीक आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा मी 2दा बोलते तेव्हा आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो की त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. पुनरावृत्ती म्हणजे तीच गोष्ट पुन्हा केली गेलेली आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, अगदी थोडक्यात सांगायचं झालं, जेव्हा शब्दांचं रिपिटेशन दिसेल ना तुम्हाला, जेव्हा शब्दांची पुनरावृत्ती दिसेल आणि असे शब्द पुनरावृत्ती झालेले जे शब्द आहेत ते जेव्हा मी हे पुनरावृत्ती झालेले जे शब्द आहेत ते जेव्हा मी क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरत असेल, म्हणजेच काय, स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक शब्द म्हणून मी ते क्रिया विशेषण अव्यय म्हणून वाक्यात वापरत असेल तर ते सुद्धा माझे अव्ययी भाव समासाचे सामासिक शब्द होतात. ठीक आहे, आता ह्याच्याबद्दल आपण पुढे अजून पाहूयात. ओके, मग आता जे मी तुम्हाला सांगितलं की उपसर्ग लागतात संस्कृत आणि फारसी, तर ते नेमके कोणते कोणते उपसर्ग लागतात पाहूयात. संस्कृतमध्ये आ, यथा, प्रति, यावत, वि, नि यासारखे उपसर्ग लागतात. जास्तीत जास्त आ, यथा, प्रति हे 3च उपसर्ग आपल्याला मॅक्झिमम दिसून येतात. आणि फारसी उपसर्ग कोणते लागतात, तर बे, दर, बेला, गैर, बिन, हर आणि बर हे जे आहेत हे फारसी उपसर्ग लागतात. मग आता ओळखणं किती सोपं झालं बघा. हा, आता नीट लक्ष द्या मी काय म्हणते. पहिलं पद महत्वाचं आहे, पहिले पद महत्वाचं. ठीक आहे, पहिलं पद काय असणार आहे, एकतर उपसर्ग असणार आहे आणि ती उपसर्ग कोणती आहेत, ही जी वरती दिलेली आहेत ह्या उपसर्गांनी सुरुवात होणारा शब्द असेल आणि तो समजा मी क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरत असेल तर झाला की अव्ययी भाव समास. आणि दुसरं, हेच समजा पहिलं पद जे असेल त्या पदाची पुनरावृत्ती होत असेल, त्याच पदाची पुनरावृत्ती होत असेल आणि ते समजा मी क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरत असेल तरी सुद्धा तो अव्ययी भाव समास. म्हणजे किती सोपं आहे बघा की एकतर उपसर्ग पाहिजेत ह्यांच्यापैकी किंवा पहिल्या पदाचाच आपल्याला काय पाहिजे,
पुनरावृत्ती पाहिजे. म्हणजेच पहिलं पद महत्वाचं मला इथे आहे, एक तो उपसर्ग किंवा पहिल्या पदाची पुनरावृत्ती, आणि त्याच्यातून तयार झालेला शब्द मला काय पाहिजे, क्रियाविशेषण अव्यय म्हणून पाहिजे. येस, इझी आहे, एकदम सोपं. मग ह्या पद्धतीने आपला अव्ययी भाव समास जो आहे हा आपल्याला इथे दिसून येतो. मग काय, आता ह्याची उदाहरणं बघूयात ना. आता कसं तयार होतो हे तर आपल्याला समजलं, पण मग ह्याची उदाहरणं बघूयात. ठीक आहे, चलो मग आता नेक्स्ट आपण उदाहरणं बघूयात. पहिल्यांदा उपसर्ग लागून तयार झालेल्याची उदाहरणं बघूयात. बघा, संस्कृत उपसर्ग आ यथा प्रति यावत विनी पासून झालेले. आ जन्म, जन्मापासून कालवाचक शब्द आहे. येस, मी तुम्हाला काय सांगितलं, एक तर कालवाचक, स्थलवाचक किंवा रीतिवाचक असतं. ओके, चला मग बघूयात. प्रतिदिन कालवाचक, अगेन आपल्याला काय दिसून येतं, कालवाचक दिसून येतं. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, कशा तरी सारखं, रीती आपल्याला रीतिवाचक दिसून येते. प्रतिक्षण, प्रत्येक क्षण, अगेन कालवाचक आहे. आ यथा प्रतिमध्येच आपल्याला मॅक्झिमम दिसून येतात, मी म्हटलेलं. ठीक आहे, आता फारसी उपसर्गांचे शब्द आपण बघूयात. जसं बघा, दररोज, हर हमेशा, बर हुकुम, दर मजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर झाले. हे आपले काय आहेत, हे आपले उपसर्ग लागून झालेले अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. आणि हे सगळे शब्द सुद्धा आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणूनच वापरतो. जसं की तुम्ही बघा, मी दररोज जातो, कालवाचक शब्द झाला ना. कधी जातो, दररोज, कालवाचक शब्द आहे, बरोबर. त्याचप्रमाणे हे सगळे शब्द सुद्धा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले जातात. मग आता पुढे बघूयात. द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द बघा. गावोगाव, गाव हे पहिलं पद आहे आणि पुन्हा गाव हे शब्द आलं. गाव ह्या शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे. मध्ये फक्त आपल्याला इथे ओकार आलेला दिसून येतो. ओके, पुढे पण बघा, जागोजागी किंवा जागोजाग, जाग ह्या शब्दाची पुनरावृत्ती आहे. गल्लो गल्ली, गल्ली ह्या शब्दाची पुनरावृत्ती आहे. पदोपदी, पद ह्या शब्दाची. घरोघर, घर ह्या शब्दाची पुनरावृत्ती. दारोदार मध्ये दार हा शब्द, रस्तो रस्ती मध्ये रस्ता हा शब्द, दिवसेंदिवस मध्ये दिवस ह्या शब्दाची पुनरावृत्ती दिसून येते आहे. म्हणजेच काय आहे, पहिलं पद महत्वाचं, एकतर त्याला उपसर्ग लागलेला असला पाहिजे, मग तो संस्कृत किंवा फारसी असला पाहिजे, किंवा पहिल्या पदाची पुनरावृत्ती पाहिजे. आणि माझी एकच अट आहे की हे दोन्ही आपल्याला जे कॅटेगरीज दिलेले आहेत ह्याच्यातून तयार झालेले शब्द मी क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरले पाहिजेत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हा जो समास आहे हा इथे संपलेला आहे. नेक्स्ट समासाकडे आता आपण जाऊयात. तर आता आपण नेक्स्ट समास जो आहे आपला, ह्या समासाला आपण आता इथे सुरुवात करूयात. नेक्स्ट समास जो आहे हा तत्पुरुष समास आहे आपला. तत्पुरुष समास हा थोडा वास्ट समास आहे, पण अतिशय सोपा असा हा समास आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त थोडासा तो वास्ट असल्यामुळे, त्याचे पोट प्रकार भरपूर असल्यामुळे विद्यार्थी मित्र थोडंसं घाबरतात ह्या समासाला, पण अत्यंत सोपा आहे. चला बघूयात. काही कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की तत्पुरुष समास आहे, त्यामुळे पहिलं तर कीवर्ड आपला काय असणार आहे की दुसरं पद महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर आपण हे पहिलं बघितलं की अव्ययी भाव समासामध्ये काय महत्वाचं आहे, कशा पद्धतीने तो तयार होतो. तर तो दोन पद्धतीने तयार होतो, एकतर उपसर्ग लावून किंवा द्विरुक्ती लावून, बरोबर आहे. तसंच तत्पुरुष समास कसा तयार होत असतो, तर तत्पुरुष समास करताना हा जो सामासिक शब्द आपण बनवत असतो ह्याच्यामध्ये प्रत्यय, अव्यय किंवा अन्य शब्द जो आहे याची जी काटकसर आपण समासामध्ये म्हटलेली आहे ना ती आपण इथे करत आहोत. ते आपण तो शब्द किंवा तो प्रत्यय ना प्रॉपर काढूनच टाकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, जर सामासिक शब्द तयार करताना मी समजा हा प्रत्यय, अव्यय किंवा अन्य शब्द काढून टाकत असेल, बरोबर आहे, काढून टाकत असेल, तर मला अर्थाच्या दृष्टीने गाळलेला हा जो शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आहे हा विग्रह करताना घालावा लागणार, बरोबर. कारण आपण काय बघितलं, आपण एक बघितली गोष्ट की सामासिक शब्द जेव्हा मी तयार करत असते, सामासिक शब्द तयार करत असते, तेव्हा मला शब्द काय करायचे असते, शब्दांची काटकसर करायची असते. म्हणजेच काय, मी शब्द गाळते, बरोबर आहे. आणि विग्रह काय असतो, ह्या
सामासिक शब्दांचा विग्रह म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर हा विग्रह म्हणजे एक्सप्लेनेशन आहे इन शॉर्ट सांगायचं झालं तर, बरोबर आहे. कमीत कमी शब्दात त्याचं केलेलं जे विश्लेषण असतं ते विग्रह. आणि विश्लेषण करण्यासाठी हे जे काटकसर केलेले शब्द जे असतात हे मला पुन्हा घालावे लागतात. कळलेलं आहे, म्हणजे अर्थाच्या दृष्टीने गाळलेला जो शब्द असतो किंवा विभक्ती प्रत्यय जो असतो तो मला इथे घालावा लागतो. शब्द मला वाढवावे लागतात इथे. पण कोणते शब्द की जे सामासिक शब्द करताना आपण विग्रह केलेला असतो ना तेच शब्द घालावे लागतात. ठीक आहे. मग हे मी मगासच्या समासामध्ये तुम्हाला का नाही शिकवलं, ह्या तत्पुरुष समासामध्येच मी का शिकवत आहे, कारण हा जो शब्द विग्रह करताना आपण हा जो घालणारा शब्द आहोत किंवा सामासिक शब्द तयार करताना आपण हा जो काटकसर करणारा शब्द आहोत ना, त्याच्यावरून ह्या तत्पुरुष समासाचे आपण पोटप्रकार शिकणार आहोत. ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा साधं सुधं जे प्रकार आहे तो आपण पहिल्यांदा बघूयात. एक दोन प्रकार त्याचे नॉर्मली पडतात, पण हे मुख्य प्रकार नाहीत बरं का. हे त्याच्या ना स्वरूपावरून पडलेले प्रकार आहेत, त्याच्या कार्यावरून नाही. म्हणजेच काय आहे तर मी ही जी दोन पदं जी आहेत सामासिक शब्दांमधली जी दोन पदं आहेत तर दोन पदं कोणत्या विभक्ती प्रत्ययात आहेत त्याच्यावरून फक्त हे दोन प्रकार पडतात. सो हे स्वरूप दाखवतायत फक्त, हे त्याचे प्रमुख प्रकार नाहीत. पण मग हे जे दोन कॅटेगरीज आपण जे म्हणू शकतो त्या कोणत्या आहेत, समानाधिकरण तत्पुरुष समास आणि व्याधिकरण तत्पुरुष समास. समानाधिकरण आणि व्यधिकरण. ठीक आहे, चलो मग नेक्स्ट बघूयात की नेमकं समानाधिकरण आणि व्यधिकरण काय आहे. तर ना ह्या नावात आहे बघा, समान समान काय आहे, समान, आणि ते व्यधिकरण आहे म्हणजे जे वेगवेगळे असणार आहेत ते. आता काय समान आणि काय वेगवेगळं आपल्याला इथे बघायचं आहे, तर आपल्याला बघायचे आहेत विभक्ती प्रत्यय. काय आहेत विभक्ती प्रत्यय, आपल्याला समान आहेत की वेगवेगळी आहेत हे इथे बघायचे आहेत. लेट्स सी. मग आपल्याला काय समजतं आहे की तत्पुरुष समासामधली जी दोन्ही पदं असता आहेत बरोबर, त्याची समजा आपल्याला विभक्ती, त्याचा विभक्ती प्रत्यय जो असतो हा समजा समान असेल, म्हणजेच एका विभक्तीमध्ये सपोज असेल, काय असणार आहे, एकाच विभक्तीमध्ये समजा असेल, दोन्ही पद समजा एकाच विभक्तीत असतील विग्रह केल्यानंतर, म्हणून आपण इथे विग्रह करतानाच बघतोय. कारण मगासपर्यंत आपण काय सामासिक शब्द करताना बघत होतो ना की कसं करतो, एकतर उपसर्ग लावून बनवते किंवा द्विरुक्ती करून बनवते. पण तत्पुरुष समास बघताना मी नेहमी विग्रह करताना कसा करते ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणार. ठीक आहे, मग चला, मग हे दोन्ही पद जी असतात ही विग्रह केल्यानंतर एकाच विभक्तीत असतात, अशाला आपण समानाधिकरण तत्पुरुष समास असं म्हणणार. आणि व्यधिकरण तत्पुरुष समास म्हणजेच काय, सोपं की तत्पुरुष समासातील ही जी दोन्ही पद जी आहेत ही भिन्न अशा विभक्तीत असतात, भिन्न वेगळ्या वेगळ्या विभक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, चलो मग आपण ह्याचं उदाहरण सुद्धा इथे बघून घेऊयात. उदाहरण बघूयात, चला. मग पहिलं उदाहरण इथे काय, विद्याधन. विद्याधन मध्ये दोन पद आहेत, विद्या आणि धन, आणि ह्या दोन्ही पदांची विभक्ती सेमच आहे बघा, विद्या धन. कोणती विभक्ती आहे तर दोन्ही प्रथमेत आहेत बरोबर. मग आता इथे बघूया, देवपूजा. देवपूजा दोन पद आहेत, पण ह्याचा विग्रह कसा होतो, देवाची पूजा. पण ह्याच्यामध्ये मात्र मला दोन्हीही पदांच्या विभक्ती वेगवेगळ्या दिसत आहेत. चाची, चे, चे, चाची हे आपल्याला कशाचं दिसून येतं, षष्ठीचं दिसून येतं. कशाचं, षष्ठीचं आपल्याला दिसून येतं. इथे सप्तमी दिलेला आहे, बट हे बघा सप्तमी नव्हे, षष्ठी. षष्ठी चे आपल्याला विभक्ती प्रत्यय दिसून येतो. मग बघा इथे दोन्ही प्रथमेत आहेत म्हणून समानाधिकरण, इथे षष्ठीत आहे पहिलं पद आणि दुसरं पद प्रथमेत आहे, दोन्ही भिन्न आहेत म्हणून हे व्यधिकरण तत्पुरुष समास झालेलं आहे. आता जे आपण मुख्य प्रकार तत्पुरुष समासाचे बघणार ना ते ह्या दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. म्हणजे तत्पुरुष समासाचे जे प्रकार आहेत हे एकतर समानाधिकरण तत्पुरुष मध्ये आणि व्यधिकरण तत्पुरुष मध्ये ह्या दोघांमध्येही डिवाइड होत असतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या की आपण ह्याला प्रकार म्हणजे टाईप असं म्हणणार नाही, तर आपण ह्याला कॅटेगरी असं म्हणणार आहोत बरोबर. चला मग आता आपण पुढे जाऊयात.
पहिल्या प्रकाराकडे आपण येऊयात. काय आहे बरं पहिला प्रकार? तर बघा, विभक्ती तत्पुरुष समास. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो की विग्रह करताना त्यामध्ये गाळलेला जो विभक्ती प्रत्यय असतो तो टाकतो. म्हणजे सामासिक शब्द तयार करताना कधी कधी आपण विभक्ती प्रत्यय मध्ये मधला काढून टाकतो ना. जसं देवाची पूजा मधला ची हा विभक्ती प्रत्यय आपण काढला, तो विग्रहाच्या वेळेस आपण पुन्हा तिथे टाकत असतो. बरोबर आहे. मग अशा वेळेस आपण विग्रह करताना पुन्हा जो विभक्ती प्रत्यय तिथे घालत असतो त्या प्रत्ययावरून ह्या तत्पुरुष समासाचा प्रकार ठरतो आणि त्या प्रकाराला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. आपण ना एक्झाम्पल्स वरून बघूयात, मग तुम्हाला लक्षात येईल. समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला जो संबंध आहे तो ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवतो त्याच विभक्ती प्रत्ययाचं नाव ह्याला मिळतं. बरोबर आहे. जसं की मगासपासून आपण घेतलेलं उदाहरण आहे देवपूजा. काय आपण उदाहरण घेतलेलं? देवपूजा. आता देवाची पूजा. आता दोन घटकांचा एकमेकांसोबतचा असलेला संबंध काय आहे? देव ह्या शब्दाचा पूजेशी असलेला हा जो संबंध आहे, बरोबर आहे, देवाची पूजा केली जाते आहे, हे आपल्याला काय चा ची चे चेच्या चीच्या षष्ठी ह्या विभक्ती प्रत्ययाने दाखवलं जातं. मग देवाची पूजा मधून तयार होणारा देवपूजा हा शब्द कोणत्या प्रकारात येणार? तर तो येणार षष्ठी तत्पुरुष समासामध्ये. कळलेला आहे. जो विभक्ती प्रत्यय आपण, जो गाळलेला विभक्ती प्रत्यय आपण विग्रहाच्या वेळेस पुन्हा घालत असतो त्याचंच नाव ह्या प्रकाराला येतो. मग ह्या देवपूजा या शब्दाचा प्रकार कोणता? षष्ठी तत्पुरुष समास. मग हा कोणत्या प्रकारांमध्ये येतो? तर हा विभक्ती तत्पुरुष समासाचे पोट प्रकार आहेत. मग विभक्ती तत्पुरुष समासाचे पोट प्रकार किती? अनेक आहेत. द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, षष्ठी आणि सप्तमी. त्याच्यामध्ये प्रथम आणि संबोधन येत नाहीत. बाकी सर्व आपल्याला विभक्ती तत्पुरुष समासात आलेले दिसून येतात. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट अशी आपल्याला सांगितली जी आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे. काय आहे बरं? तर आता त्यांनी काय सांगितलं? पहिल्या शब्दाचा, दोन पद असतात, दोन शब्द असतात समासामध्ये, तर पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी जो संबंध आहे तो दाखवणारा विभक्ती प्रत्यय जो असतो ना त्याच्यावरून आपण नाव देतो आहोत. मग हा कधी कधी हा जो संबंध आहे ना दोन वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा दाखवता येऊ शकतो. जसं की बघा, गाव देवी. गाव देवी मध्ये दोन पद आहेत, गाव आणि देवी. या दोन पदांचा संबंध मी दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकते. जसं की गावची देवी, संपूर्ण गावाची ही देवी आहे असं मी म्हणेन, किंवा गावातील देवी. बरोबर. म्हणजे गावात ती देवी आहे, देवीचं स्थान कशात आहे तर त्या गावामध्ये आहे. आणि गावची देवी म्हणजे गावातल्या लोकांची देवी. दोन वेगवेगळ्या प्रकारे त्याचा संबंध मी दाखवला. मग काय आहे इथे चा ची चे चेच्या ची येत आहे, त्यामुळे षष्ठी तत्पुरुष समास सुद्धा करेक्ट आहे त्याचा प्रकार म्हणून. आणि गावातील देवी, बरोबर आहे, स्थान दाखवलं जात आहे, त्यामुळे सप्तमी तत्पुरुष समास सुद्धा करेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही विग्रह करताना कशा पद्धतीने करत आहात, म्हणजे दोन पदांमधला संबंध कसा दाखवत आहात त्यावरून सुद्धा त्याचा जो प्रकार आहे हा बदलू शकतो. ओके. हा महत्वाचा प्रकार आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे की नियमांना सोडून थोडाफार जो काही प्रकार असतो किंवा नियमांच्या थोडंसं पुढे जाऊन असलेला जो प्रकार असतो ना तो आपल्याला जास्त लक्षात ठेवायचा आहे. ओके. चलो नेक्स्ट बघूयात आपण. हे सगळे जे आहेत विभक्ती तत्पुरुष समास जे आहेत त्याची उदाहरणं इथे दिलेली आहेत. क्विकली आपण बघूयात. बाकी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट तर घेऊच शकता आहात, त्यामुळे मी साईडला होते सो दॅट तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल ह्याचा उदाहरणांचा. ओके. चला मग आता इथे बघूयात. आपण एक एक शब्द इथे बघणार आहोत आणि बाकीची इतर उदाहरणं इथे तुम्हाला दिलेली आहेत. बाकी तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही उदाहरणं दिसून जातील. ओके. दुःख प्राप्त. मग ह्याचा विग्रह कसा होतो? दुःखाला प्राप्त. आता सला ते सलाना ते द्वितीय आहे, त्यामुळे द्वितीय तत्पुरुष समास. आता भक्ती वश म्हणजे काय? भक्तीने वश झालेला आहे तो. बरोबर आहे. भक्तीने वश झालेला आहे. भक्ती हे साधन आहे त्याचं, तो वश होण्याचं. बरोबर आहे. त्यामुळे हा काय आहे? तृतीय तत्पुरुष समास आहे. ने एशी निही शी
इथे ला दिसून येतोय प्रत्यय, इथे ने दिसून येत आहे. आता क्रीडांगण, क्रीडेसाठी असलेलं अंगण आहे. मग तुम्ही म्हणाल चतुर्थीचं तर सला ते सलाना ते येते, असं काही नाहीये. प्रत्येक विभक्ती प्रत्यय काही ना काहीतरी कार्य करत असतं. मग साठी हे जे आपल्याला इथे शब्दयोगी अव्यय दिसून येतं, तर ते सुद्धा कार्य आपल्या चतुर्थीची विभक्ती करत असते. ठीक आहे. म्हणजेच काय, जिथे साठी येईल ना ती चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये जातं. जसं की आपण अजून बघूया, गायरान, गायींसाठी असलेले रान, किंवा गायींच्या चरण्यासाठी असलेले रान. पोळपाट, पोळीसाठी असलेला पाट. समजलेला आहे अशा प्रकारे. आता ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, ऊन हूनचा प्रत्यय लागतोय बघा, ऋणातून मुक्त. त्यामुळे हा काय येणार आहे, पंचमी तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र, चाची चेचाची काय येणार, षष्ठी तत्पुरुष. घर जावई, घरातील जावई, स्थान दिलं आहे. बरोबर आहे. जिथे स्थळ किंवा काळ असतो, बरोबर, ते आपलं काय असतं, सप्तमी तत्पुरुष समास. बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही पाहून घ्यायची आहेत. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊयात आपल्या ह्याच्या विभक्ती तत्पुरुष समासाच्या. आता दुसरा जो समास आहे तत्पुरुष समास, त्याचं नाव आहे अलूक तत्पुरुष समास. आता मी ह्याचं नाव एवढं सावकाश का बरं घेतलेलं आहे, तर अलूक, लूक म्हणजे लोप पावणारे आणि अलूक म्हणजे लोप न पावणारे. आता काय लोप नाही पावत आहे इथे, तर बघा, जे लोप पावायला हवं आहे, ओके, जे एक्सपेक्टेड आहे, हाईड होणं एक्सपेक्टेड आहे, ते हाईड होत नाहीये. जे लोप पावणं एक्सपेक्टेड आहे ते लोप पावत नाही आहे, म्हणून हा वेगळा प्रकार पडलाय. मग काय लोप पावणं एक्सपेक्टेड आहे आपल्या तत्पुरुष समासामध्ये, काय लोप पावणं एक्सपेक्टेड आहे, तर मधले जे शब्द, प्रत्यय, ही जी छोटे छोटे आपल्याला समूह दिसून येत आहेत, अक्षरांचे असू देत किंवा शब्दांचे असू देत किंवा प्रत्यय असू देत, तर ती लोप पावणं अपेक्षित आहे ना, पण ते इथे लोप पावत नाही आहेत. मग त्याला आपण म्हणतो अलूक, म्हणजे लोप न पावणारे. काय लोप पावत नाही आहे, तर बघायचं आहे, ज्या तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या, दोन पद असतात, त्याच्यामधला हा जो पूर्वपद आहे ना, ह्याच्यामध्ये सप्तमीच्या ई ह्या विभक्तीचे प्रत्ययाचा लोप होत नाही. म्हणजे पहिले जे पद आहे ना, त्याला सप्तमीचा ई हा प्रत्यय आपल्याला दिसून येतो. आणि ना ह्याच्यात बहुतांश जे हे आहेत उदाहरणं जी आहेत ही संस्कृतातली आहेत. कारण आपण काय म्हणतो, अरे सप्तमी, सप्तमीची पद म्हणजेच काय आहे, त ई आ, त ई आ, हेच आपल्याला दिसलं पाहिजे, असं काही नाही. बरोबर आहे. संस्कृतातले शब्द त्याच्यामध्ये दिसून येतात आणि संधी ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना माहिती आहेत त्यांना कळेल. त्यामुळे ह्याच्या ना बरेचशी जी उदाहरणं आहेत ना, ही इथे एकार दिसून येतात. बरोबर आहे. काही ठिकाणी इकार दिसून येतात. मग तुम्ही म्हणाल की इथे ई आपल्याला दिलेला आहे, तरी सुद्धा इथे एकार किंवा इकार का बरं दिसून येत आहे, कारण तिथे संधी होते ना विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या ह्याचं मी उदाहरण तुम्हाला सांगून देते, काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला तेवढी आयडिया येईल. ओके. मग बघायचंय, तत्पुरुष समास तयार करताना पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा नेहमी लोप करावा लागतो, पण इथे तो लोप होत नसतो. बरोबर आहे. सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. जनरली लोप करावा लागतो, इथे लोप होत नाही. लोप न पावणारे म्हणजे अलूक, म्हणून ह्याला अलूक तत्पुरुष समास म्हणतात. फिनिश्ड. इतकं सोपं आहे. मग बघा, पंकेरुह, अग्रेसर, युधिष्ठिर, सरसीज ही त्याची उदाहरणं आहेत. आता एक उदाहरण मी तुम्हाला घेऊन सांगते. पंकेरुह, पंकेरुह, बरोबर आहे. पंकात राहणारा आहे, बरोबर, असं आपण म्हणूयात. पंकेरुह, पंकात. पंक म्हणजेच काय आहे, पंक, आणि रूह ह्याच्यामधलं पंक म्हणजेच काय, चिखल, चिखलात राहणारा. बरोबर आहे. पंक. आता पंक मध्ये आपल्याला काय दिसून येतो, अ दिसून येतो. पण ह्या अ मध्ये जेव्हा मी हा विभक्ती प्रत्ययाचा ई, सप्तमीचा ई मिसळते, तेव्हा अ अधिक ई हा ए होतो ना संधीनुसार. अ अधिक ई काय होतो, ए होतो. गुणादेशाची संधी आहे ही. त्याच्यामुळे ह्या पंक मध्ये असलेला अ आणि हा विभक्ती प्रत्ययाचा ई मी इथे लावते आणि त्याचा ए होतो. त्यामुळे ह्या क मध्ये
ए येतो आणि पंकेरुह हा शब्द येतो. त्यामुळे लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला जे शब्द दिसतील ना त्याच्या पहिल्या पदामध्ये, ही 2 पदं आहेत, पहिल्या पदामध्ये अधिक ई हा प्रत्यय आपल्याला लागलेला दिसून येतो. आणि पहिलं पद हे सप्तमीचा ई असतो आणि हा प्रत्यय लोप नाही पावत. आणि आपल्या तत्पुरुष समासामध्ये प्रत्यय लोप पावणं अपेक्षित असतं विग्रह करताना. मग तुम्ही म्हणाल ओके मॅम, ठीक आहे, मॅमनी हे आतापर्यंत 4 ते 5 वेळा तरी रिपीट केलं असेल, का बरं सारखं 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 तेच सांगतायत. इथे महत्वाचा मुद्दा येतो की आपण म्हणतो की दुसरं पद महत्वाचं आहे, पहिलं पद महत्वाचं आहे, दोन्ही आहेत का दोन्ही नाही आहेत ह्याच्यावरून प्रकार ठरतात. त्याच्यामुळे इथे जरी विभक्ती प्रत्ययाचा लोप पावत नसेल तरी ते तत्पुरुष ह्याच्यामध्ये येतं. कारण ह्याचा नियम बघा की पहिल्या पदाची ही जी ई ची विभक्ती आहे ही विभक्ती कायम राहते आहे, लोप नाही पावत, तरी सुद्धा हा तत्पुरुष समास आहे. ह्याचं सगळ्यात मोठं कारण ह्याचं दुसरं पद महत्वाचं असतं. काय आहे? ह्याचं दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून हा तत्पुरुष समासामध्ये गणला जातो. पण तत्पुरुष समासामध्ये सगळीकडेच पहिल्या पदाची विभक्ती लोप पावते म्हणून हा वेगळा प्रकार तयार केला, अलुक तत्पुरुष. ओके, किती छोटा टॉपिक आहे बघा, पण फक्त थोडंसं त्याच्यामधलं जे गिमिक आहे ते समजून घेतलं की झालं. गिमिक म्हणण्यापेक्षा कीवर्ड जे आहेत ते समजून घेतले की सोप्पा आहे. पुढे बघूयात उपपद तत्पुरुष समास. आता उपपद म्हणजेच काय, तर वाक्यातलं मुख्य पद काय असतं? क्रियापद. क्रियापद सोडून इतर काय असतात? उपपद. आता जेव्हा धातू आहे, धातूला मी प्रत्यय लावते तेव्हा 2 पॉसिबिलिटी असतात. काय आहे? अगदी सोप्पा आहे, आपण बघूयात. जेव्हा धातू आहे, धातूला मी प्रत्यय लावला तर मला 2 पॉसिबिलिटी मिळतात. एक म्हणजे जर त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर क्रियापद तयार होतं, आणि जर त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर ते होतं धातू साधित. आणि आपण काय म्हणतो? क्रियापद सोडून इतर सर्व पद उपपद असतात. मग लक्षात घ्या की जेव्हा मी कोणत्याही शब्दामध्ये दुसरा शब्द जेव्हा उपपद घेते, दुसरा शब्द महत्वाचा आहे ना तत्पुरुष समासामध्ये, तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद महत्वाचं. मग ज्या तत्पुरुष समासामध्ये मी दुसरं पद हे उपपद घेते, म्हणजेच काय घेते? धातू साधित घेते, तेव्हा तो उपपद तत्पुरुष समास होता. सिंपल झालं. हा एवढाच समास आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला मग बघूयात. या समासातील दुसरे पद प्रधान असतं म्हणून हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. शिवाय दुसरं पद काय असतं? धातू साधित किंवा कृदंत असतं. धातू साधित आणि कृदंत म्हणजे सेमच विषय, एकमेकांची पर्यायी नावं आहेत ती. ओके, ही कृदंते अशी आहेत की वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. त्यांचा मी स्वतंत्रपणे उपयोग करू शकत नाही. ती शब्दांबरोबर जोडून वापरली तरच त्याला अर्थ प्राप्त आहे. जसं की बघा, ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज, विहग, शेषशायी. आता ह्याच्यामध्ये असणारा हा जो कार म्हणजे करणारा, स्थ म्हणजे राहणारा, ज म्हणजे जन्मणारा, ग म्हणजे जाणारा, शाई म्हणजे निजणारा. आता ह्याच्यामध्ये कार, स्थ, ज, ग, शाई हे शब्द मराठीमध्ये तरी आपण स्वतंत्रपणे वापरत नाही. तुम्ही म्हणाल कार आपण हा उपपद म्हणजे धातू साधित म्हणूनच आपण वापरत असतोय. ठीक आहे. तुम्ही म्हणाल शाई ते नाम आहे, बरोबर आहे. जे आपण इंक ह्या अर्थाने शाई वापरतो ती नाम आहे. पण आपण उपपद म्हणजेच काय धातू साधित म्हणून हा स्वतंत्रपणे कधीही वापरत नाही. कृदंत म्हणून हा स्वतंत्रपणे आपण कधीही वापरत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे इतकं सोपं आहे. असे सामासिक शब्द जसे दुसरं पद महत्वाचं असून हे उपपद म्हणजेच धातू साधित किंवा कृदंत असतात, अशा सामासिक शब्दांना आपण उपपद तत्पुरुष समास असं म्हणतो. चला आता उभय तत्पुरुष समास हा काय प्रकार आहे? आता काही तत्पुरुष समास जे आहेत ना अलुक सुद्धा असतात आणि उपपद तत्पुरुष असे दोन्ही प्रकारांमध्ये येतात.
फॉर एक्झाम्पल पंकेरुह आणि सरसीज. पंकेरुह मगाशी मी सांगितले ना. आता बघा सरसीज. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, अरे नशीब आहे, सरसीज. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो ईचा आपल्याला प्रत्यय आहे ना, ई सप्तमीची ई दिसून येते आहे ह्याच्यामध्ये. आणि हा जो ज आहे ह्याच्यामध्ये जन्मणारा हे उपपद दिसून येत आहे. सरसी म्हणजेच काय, म्हणजे पण चिखलच आपल्याला दिसून येते, चिखलामध्ये. बरोबर आहे, स्थान दाखवलंय त्यामुळे सप्तमीची विभक्ती आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळे बघा इथे हा ईचा प्रत्यय लोप पावलेला नाहीये, म्हणजे अलुकचं सुद्धा आपल्याला छटा दिसून येते. आणि इथे आपल्याला कृदंत म्हणजे धातू साधित आहे, त्यामुळे उपपद तत्पुरुष समासाची सुद्धा छटा दिसून येते. असे जे शब्द असतात ज्याच्यात अलुक समास आणि उपपद समास, उपपद तत्पुरुष ह्या दोघांचीही वैशिष्ट्य दिसून येतात, ते म्हणजे उभय तत्पुरुष समासामध्ये येतात. ओके, चलो नेक्स्ट बघूयात आपण कर्मधारय समास. कर्मधारय समास हा फेवरेट आहे समास. बघा प्रश्न काढणाऱ्यांचा जो आहे, आपण आयोग म्हणू किंवा सरळ सेवाच्या परीक्षा म्हणू किंवा इतर आपल्या ज्या छोट्या मोठ्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कर्मधारयवरती आपल्याला खूप प्रश्न आलेले दिसून येतात. ठीक आहे, चला कर्मधारय अतिशय सोपा आहे. कर्मधारयाचं सगळ्यात पहिलं कंडिशन आहे की दोन्हीही पदांची विभक्ती प्रत्यय ही सारखी असणार आहेत. बघा दोन्ही पदे एकाच विभक्तीत, म्हणजेच काय आहे हे समानाधिकरणचं समानाधिकरण तत्पुरुष समासचं उदाहरण आपल्याला मिळालं. बरोबर आहे, समानाधिकरण तत्पुरुष समास मिळालं आपल्याला. चलो मग पुढे बघूयात. मग आता ह्या दोघांमध्ये काय नेमकं कर्मधारय कशाला म्हणणार? दुसरं पद महत्वाचं आहे कारण तो तत्पुरुष समास आहे, म्हणजे दुसरं पद महत्वाचं असणार आहे, हे तर आलंच. पण मग ह्याच्यामध्ये एक वेगळं काय आहे, वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन दिसतं. बरोबर आहे, मग ही कॉम्बिनेशन कोणती आहेत तर दोन्ही पदातील जी संबंध आहेत त्यांचे कॉम्बिनेशन्स बघा. त्यांच्यामध्ये विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय ह्यांचे कॉम्बिनेशन्स दिसतात. मग आता हे कॉम्बिनेशन्स कसे असतात तर विशेषण विशेष्य असेल तर एकतर पहिलं विशेषण असणार किंवा दुसऱ्या नंबरला विशेषण असू शकतं किंवा दोन्ही विशेषण असू शकतात. म्हणजे मी हे असं लिहिण्याचा प्रयत्न करते, हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. मग आपण इथे विशेषणाबद्दल बघूयात. एकतर पहिलं पद विशेषण असू शकतं किंवा दुसरं पद विशेषण असू शकतं किंवा दोन्ही पद विशेषण असू शकतात. ठीक आहे, मग तसंच उपमान उपमेयाचं सुद्धा आहे. उपमान उपमेयामध्ये पण सेम, एकतर पहिलं पद उपमान असू शकतं किंवा दुसरं पद उपमान असू शकतं किंवा दोन्ही पद उपमान असू शकतात. मग ह्याच्यावरून 6 प्रकार तर आपल्याला इथे समजले. मग आता ह्याची नावं कशी आहेत बघा. जेव्हा पहिलं पद विशेषण असतं तेव्हा विशेषण पूर्वपद कर्मधारय समास. जेव्हा दुसरं पद विशेषण असतं तेव्हा विशेषण उत्तरपद कर्मधारय समास. जेव्हा दोन्ही पद विशेषण असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो आहे तर तेव्हा आपण त्याला म्हणतो ते विशेषण उभयपद. उभय म्हणजे दोन, विशेषण उभयपद. त्याचप्रमाणे समजा पहिलं उपमान आलं तर उपमान पूर्वपद, दुसरं उपमान आलं तर उपमान उत्तरपद, दोन्ही उपमानं आली तर रूपक उभयपद. म्हणजेच काय, दोन्ही पद एकसारखीच असं म्हणायचं असेल तर रूपक उभयपद. आता ह्याची उदाहरणं आपण इथे बघून घेऊया. सगळे तुम्हाला दोन्ही पद प्रथमेतच दिसून येणार. जसं की बघा रक्तचंदन, रक्त आणि चंदन दोन्ही प्रथमेत आहे. बरोबर, मग रक्तासारखे चंदन. बरोबर आहे, रक्तासारखे चंदन असं आपल्याला इथे दिसून येतं. बरोबर आहे, मग ह्याच्यामध्ये रक्त हे ना विशेषण म्हणून वापरले. चंदन कसं असतं, लाल. कसं लाल, रक्तासारखं लाल. ठीक आहे, तसं नीलकमल, पितांबर हे काय आहे, विशेषण पूर्वपद आहेत. आता विशेषण उत्तरपद म्हणजेच काय, दुसरं पद विशेषण आहे. जसं की घन निळ, घन म्हणजे काय, ढग. कसा आहे ढग, कसा आहे आकाश तर निळ आहे. बरोबर, पुरुषोत्तम कसा आहे, पुरुष उत्तम आहे. भाषा कशी आहे, अंतर, अन्य भाषा आहे, दुसरी भाषा आहे. बरोबर, मग आता अजून पुढे बघूयात. विशेषण उभयपद जेव्हा दोन्ही पद विशेषण असतात, जसं की पांढरा शुभ्र, श्याम सुंदर,
लाल भडक, हिरवागार, काळाभोर दोन्ही विशेषणं आहेत, दोन्ही पद. पुढे बघा, उपमान पूर्व पद जेव्हा आपण ज्याची उपमा देतो ते पहिल्या पदात असतं असं. जसं की कमल नयन, कमळासारखे नयन, मेघ श्याम, मेघासारखा श्याम म्हणजेच काय, मेघ कसे असतात, काळे असतात, तसा सावळा, ढगांसारखा सावळा असा. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. आता उपमान म्हणजे ज्याची उपमा देतो आहे ते दुसऱ्या पदामध्ये आहे. जसं की बघा, मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. बघा, जेव्हा आपल्याला इथे चंद्रमुख दिसतं तेव्हा उपमान पूर्व पद आहे, जेव्हा मुखचंद्र दिसतं तेव्हा उपमान उत्तर पद आहे. आता चरण कमल, कमळासारखे चरण, नरसिंह, सिंहासारखा नर. समजलंय? मग आता रूपक उभय पद म्हणजेच काय, दोन्ही पद म्हणजे एकसारखीच आहेत. जसं की बघा, विद्या हेच धन, विद्या धन, विद्या हेच धन, काव्यामृत, काव्यरूपी अमृत म्हणजे काव्य आणि अमृत याला समानता दाखवलेली आहे. बरोबर. चलो, म्हणजेच काय आहे आपल्याला समजलं, कर्मधारय समास म्हणजेच काय आहे, दोन्ही पद एकाच विभक्तीत असली पाहिजेत आणि त्याची कॉम्बिनेशन्स कसे असले पाहिजेत, विशेषण विशेष्य आणि उपमान उपमेयाचेच कॉम्बिनेशन्स असले पाहिजेत. आता पुढचं बघूयात आपण. द्विगु समास आहे. द्विगु समास तर अत्यंत सोपा. बघा, तत्पुरुष समास आहे म्हणजेच दुसरं पद महत्वाचं. ठीक आहे. पहिलं पद काय असतं, संख्या विशेषण. पहिलं पद संख्या विशेषण. ओके, पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि सामासिक शब्दावरून एक समूह सुचवला जातो. म्हणजे हा जो सामासिक शब्द तयार होतो ना, तो कशाचा तरी समूह असतो. तर ह्याचं मी तुम्हाला एक इक्वेशन देऊन टाकते. पहिलं पद काय असतं, संख्या विशेषण. बघा, विशेषण विशेष्याचाच कॉम्बिनेशन आहे. म्हणजेच ना, हा कर्मधारयाचाच पोटप्रकार येतो. कर्मधारय काय आहे, तत्पुरुषचा पोटप्रकार. म्हणजे इनडिरेक्टली द्विगु समास तत्पुरुषचाच पोटप्रकार आहे. सो संख्या विशेषण अधिक. आता विशेषण कशाला लागतं, नामालाच लागतं ना. मग बघा, नाम आणि हा नामाचा समूह, समूह सुचवला जातो. ह्या सामासिक शब्दावरून समूह सुचवला जातो. आता ह्याच कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला टाकून देते वरचे शब्द. पंचवटी बरोबर आहे 5 वडांचा समूह. नवरात्री 9 रात्रींचा समूह. चतुर्मास 4 मासांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. सिंपल. हा झाला आपला द्विगु समास. ओके. आता शेवटचा प्रकार आहे तत्पुरुष समासातला आणि तो म्हणजे आहे मध्यम पदलोपी समास. आता आपण काय काय बघितलं, आपण एक बघितलं की आपण विभक्ती प्रत्यय मधले जे आहेत हे समास करताना गाळून टाकतो आहे आणि विग्रह करताना घालत आहोत. अलुक मध्ये पहिल्या पदाचा विभक्तीच आपण गाळत नाही आहोत, म्हणजे लोप पावत नाही आहे. उपपद मध्ये आपण काय पाहिलं, दुसरं पद जे आहे हे आपला धातू साधित आहे. उभय तत्पुरुष समासामध्ये आपण काय म्हटलं, अलुक आणि उपपद ह्या दोघांचे कॉम्बिनेशन्स आपल्याला दिसून आले इथे. कर्मधारयामध्ये विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेयाचं कॉम्बिनेशन दिसून आलं. द्विगु समासामध्ये आपल्याला संख्या विशेषण आणि नाम ह्यांचा सामासिक शब्द जेव्हा मी तयार करते तेव्हा त्याचा समूह असा बोध होताना दिसून येतो. मग ह्या सगळ्यामध्ये ना आपण मधले जे शब्द आहेत ना, हे मधले शब्द ठरलेले होते. पण मध्यम पदलोपी समासामध्ये असे मध्ये आलेले भरपूर आपण शब्दांचे समूहच गाळून टाकतो आहेत. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगेन की नेमकं काय कसं आपल्याला ओळखता येतं. तर इथे बघायचं आहे. कांदे घालून केलेले पोहे. आता मी प्रत्येक वेळेस पाहुणे आल्यावर हे म्हणणार का, थांबा मी कांदे घालून तयार केलेले पोहे बनवते. नाही, मी काय म्हणणार, कांदे पोहे. बघा, मधला हा एवढा भाग मी लोप पावलेला आहे. बरोबर आहे, लपवून टाकलेला आहे, काढून टाकलेला आहे. बरोबर. विग्रहाच्या वेळेस मला हे एवढे शब्द समूह त्याच्यात घालावे लागतात. पुन्हा साखर घालून तयार केलेला भात, घालून तयार केलेला. नवऱ्याचा चुलता ह्या नात्याने, नवऱ्याचा चुलता ह्या नात्याने सासरा, मग चुलत सासरा असं राहतंय. बघा, खाण्याचे जे पदार्थ आहेत ते आणि नातेसंबंध हे येतात. म्हणजेच काय, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, मामे बहीण, चुलत सासरा, चुलत नणंद,
आणि सासू सासऱ्यांचं जे नंतरचे हे येतात, लग्नानंतरचे जे सासू सासऱ्यांचे नाते असतात, जसं की चुलत सासरा, मामे सासरा, बरोबर आहे, तसे चुलत सासू, मामे सासू अशा पद्धतीने, किंवा भावंडांमध्ये जे येतात ते सगळे आपल्याला मध्यम पदलोपी समासामध्ये दिसतात. आणि जे पदार्थ आपण तयार करतानाच एकत्र करतो असे जे पदार्थ असतात ते इथे, जसं की कांदे पोहे हे आपण तयार करतानाच एकत्र करतो. साखर घालून तयार केलेलं भात, साखर आणि भात आपण तयार करताना एकत्र करतो. मग तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही रेसिपीचा प्रकार का सांगताय की तयार करतानाच ते एकत्र केले पाहिजेत? कारण तयार झाल्यानंतर जेव्हा मी दोन प्रकार एकत्र करते तो समास वेगळा आहे, म्हणून मी डिटेलमध्ये सांगितलं. ठीक आहे. सो बघा, ह्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपल्याला काय काय करावं लागतं? युक्त, द्वारा, पुरता असलेला अशांसारखी काही गाळली गेलेली पदं घालावी लागतात, किंवा शब्दांचे समूह सुद्धा अक्षरशः गाळावे किंवा घालावे लागतात. सामासिक शब्द करतोय की विग्रह करतोय त्यानुसार. म्हणून ह्याला लुप्त पद कर्मधारय समास असं सुद्धा म्हटलं जातं. मग इथे जे आहे, इथे आपलं मध्यम पदलोपी समासासोबत आपला तत्पुरुष समास संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट समास जो आहे तो पाहूयात. पुढचा जो आपला समास आहे तो आपण आता इथे पाहणार आहोत. बघायचा आहे, पुढचा प्रकार आहे द्वंद्व समास. अतिशय सोपा आणि अतिशय छोटासा समास आहे. बघा, 5 मिनिटाच्या आत आपला पूर्ण समास संपून जाणार आहे. द्वंद्व समासामध्ये काय असतं आहे, तो दोन्ही पद समान, बरोबर आहे. मग याच्यामधला पहिला आपल्याला तर कळलेला आहे, दोन्ही पदं जी आहेत ही अर्थदृष्ट्या प्रधान असतात, म्हणजे दोघांनाही तितकंच महत्व आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, उभयान्वयी अव्ययांनी ही पदं जोडलेली असतात. म्हणजेच काय, समास करताना आपण उभयान्वयी अव्यय ती आहेत जी आहेत ती काढतो आणि विग्रह करताना आपण ती घालत असतो, बरोबर आहे. कोणती कोणती सांगितलेली आहेत? आणि, व, अथवा, किंवा ह्यांसारखी उभयान्वयी अव्ययांनी सांगितलेली आहेत. चला, 3च त्याचे पोट प्रकार आहेत. पटापट पटापट आपण इकडे बघणार आहोत. चला, फास्ट मध्ये आपण इथे बघून घेऊयात. फास्ट मध्ये का म्हणत आहे, कारण अतिशय सोप्पा. बघा, 3 प्रकार. कोणतं? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आणि नावामध्ये आहेत. इतरेतर द्वंद्व मध्ये काय केले जातं माहितीये का, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून त्यांचा विग्रह आपण दाखवत असतो. मग ह्याच्यामध्ये अशा 2 गोष्टी ज्या नेहमी एकत्रितच असल्या पाहिजेत, दे आर सपोज टू बी टुगेदर, असं नेहमी लक्षात ठेवा की ह्या 2 गोष्टी म्हणजे ह्याचा उच्चार केल्यावर ही गोष्ट आलीच. जसं की आई बाबा, आई बाप असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे, पण आई बाबा, भाऊ बहीण, नवरा बायको, हरिहर, राधा कृष्ण. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना मध्यम पदलोपीमध्ये की तयार करताना जे पदार्थ असतात एकत्र केलेले ते मध्यम पदलोपीमध्ये जातात. आता तयार करून झाल्यानंतरचे जे पदार्थ आहेत ना ते येतात इतरेतर द्वंद्व. जसा की पावभाजी, वडापाव, हे दोन्ही वेगवेगळे तयार केलेले असतात पण खातो मात्र एकत्र. ठीक आहे. मग वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय आहे, तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरून आपण त्याचा विग्रह करत असतो. बघा, विकल्प दाखवलेल्या उभयान्वयी अव्ययांचा वापर, जसं की अथवा वा. मग बघा, ह्यांचा विग्रह करताना आपण किंवा वापरत असतो. मग हे जनरली म्हणते, नेहमीच नाही, जनरली हे विरुद्धार्थी शब्द असतात जे कधीच एकत्र नाही आले पाहिजेत असे शब्द. इतरेतर द्वंद्व म्हणजे जे नेहमी एकत्र असले पाहिजेत असे शब्द. आणि वैकल्पिक म्हणजे जे कधीही एकत्र नसले पाहिजेत किंवा एकत्र येत नाहीत असे शब्द. जसं की खरे खोटे, एकतर एखादी गोष्ट खरी असते किंवा खोटी असते, बरोबर. 3-4, आता 3-4 चॉकलेट्स घेऊन ये सांगितल्यावर मी 3-4 असे 7 चॉकलेट नाही आणणार, 3 किंवा 4 आणणार. ठीक आहे. बरे वाईट, बरे किंवा वाईट, न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय, अशा पद्धतीचे. आता समाहार, समाहार म्हणजेच काय आहे, तर त्याचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर पदार्थांचा आपण तिथे वापर करत असतो. बघा, त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वापर म्हणजे समाहार केला जातो. सम आहार असं लक्षात ठेवा, म्हणजेच काय तुम्हाला लक्षात राहील. मग बघायचंय, जसं की मीठ भाकर, मीठ भाकर म्हटल्यावर तिथे फक्त मीठ आणि भाकर, मीठ किंवा भाकर असा त्याचा विग्रह नाही होत. मग काय येतं, मीठ येतं, भाकरी येतं. आणि मीठ भाकरी हे कशासाठी वापरले जातात, मीठ भाकरी म्हणजेच काय, तर साधे खाण्याचे पदार्थ. मग काय, मीठ भाकरी व इतर साधे खाण्याचे पदार्थ, मग त्याच्यामध्ये ठेचा येईल, कांदा येईल, मिरची येईल, अशा पद्धतीचे.
चहा पाणी म्हणजेच काय, पाहुण्यांना आपण चहा पाणी देतो म्हणजे चहा आणि पाणी देतो का, तर नाही. चहा देतो, पाणी देतो, नाश्ता देतो, मग त्याच्यामध्ये आपण पोहे देऊ, चकली देऊ, चिवडा देऊ, काही असेल. ठीक आहे. सो चहा पाणी आणि फराळाचे इतर पदार्थ. झाला द्वंद्व समास. सोप्पा आहे, अगदी झट्ट दिशी आपला झालेला आहे. आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. चौथा जो आपला प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास मध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. बघा, दोन्ही पद महत्वाची नसून दोन पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होत असतो. बरोबर. आणि ही नावं जनरली ना विशेषण म्हणून वापरली जातात. जसं की आपण बघितलं की अव्ययीभाव समास होता, क्रियाविशेषण म्हणून वापरली जातात, तसं बहुव्रीही समासाचे जे शब्द असतात ना, सामासिक शब्द असतात, ते जनरली विशेषण म्हणून वापरली जातात. मग आता इथे बघूयात, बहुव्रीही समासाच्या नावामध्येच त्याचं एक्सप्लेनेशन आहे. जसं की बघा, बहुव्रीहीमध्ये दोन पद आहेत. बहुव्रीही, बहुचा अर्थ पुष्कळ, व्रीहीचा अर्थ तांदूळ किंवा धान्य. मग ह्याचा अर्थ पुष्कळ धान्य असा येत नाही. मग ह्याचा अर्थ काय येतो तर पाहायचा आहे. बहुव्रीही म्हणजे पुष्कळ धान्य ज्यांच्या जवळ आहे असा तो शेतकरी. असा तो काय, शेतकरी. म्हणजेच काय आहे तर ना पुष्कळ म्हणजेच ना बहु ह्याला महत्व आहे, ना व्रीही ह्याला महत्व आहे. म्हणजे पुष्कळ धान्य ह्या शब्दांना महत्व नाहीये, तर तिसऱ्या पदाचा बोध होतो आहे. पुष्कळ धान्य असणारा असा तो म्हणजेच कोण, शेतकरी. आता बहुव्रीही समासाचे किती प्रकार पडतात तर बघायचं आहे. बहुव्रीही समासाचे पडतात 4 प्रकार. विभक्ती बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास, नय्य बहुव्रीही समास आणि प्रादी बहुव्रीही समास. जर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं विभक्ती आणि नय्य हे तर आपण तत्पुरुष मध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. बरोबर आहे. मग आता इथे काय करणार आपण, मग इथे आपण त्यांच्यामधला फरक बघून घेऊयात. ठीक आहे. मग बघायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं. बहुव्रीही समासामधला हा जो पहिला आहे विभक्ती बहुव्रीही समास. मग ह्या विभक्ती बहुव्रीही समासामध्ये आपण बघूया. तत्पुरुष समासामध्ये काय होतं विभक्ती तत्पुरुष मध्ये, तर विग्रहामध्ये जे आपण विभक्ती प्रत्यय जे टाकत होतो, जे दोन पदांमधला संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय होते, त्याचंच नाव त्याला दिलं जात होतं. पण इथे तसं नाहीये. इथे कशाचा विभक्ती प्रत्यय बघितला जातो तर संबंधी सर्वनामांना लागलेला असतो तो विभक्ती प्रत्यय. बरोबर. संबंधी सर्वनाम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर संबंधी सर्वनाम म्हणजे पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडणारा जो सर्वनाम असतो. जसा की आता बघा, जो तो असं आपण घेतलं तर तो हा दर्शक सर्वनाम आहे आणि ह्याच्याशी संबंध दाखवणारा शब्द कोणता आहे, जो. मग जो काय झाला आपला संबंधी सर्वनाम. मग ज्याला, त्याला, जो, तो, ज्याने, त्याने असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्याने, ज्याला, जो हे जे आहे हे संबंधी सर्वनामांच्या अंडर येतात. मग आता इथे बघूयात, लक्ष्मीकांत ह्या शब्दाचा विग्रह कसा आहे. लक्ष्मी आहे, कांता ज्याची असा तो. मग संबंधी सर्वनामाला कोणती विभक्ती आहे, ची विभक्ती आहे. मग हा षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास. तिसऱ्या पदाचा बोध झाला पाहिजे. मग लक्ष्मीकांत म्हणजेच काय आहे, भगवान विष्णू. लक्ष्मी ज्याची कांता म्हणजे बायको आहे असा तो. ओके. मग बघा, गजाचे आहे आनन ज्याला असा तो. सलाते, सलानाते, चतुर्थी बहुव्रीही समास. गजानन म्हणजेच काय, गजाचे आनन. मग ह्या दोन्ही शब्दांना महत्व नाही, तर गजाचे आनन आहे ज्याला असा तो म्हणजेच गणपती बाप्पा. मग पुढे आपण बघूयात. ठीक आहे. जीत आहेत इंद्रियजनी असा तो. आता ज्याने, ने एशी निही इशी तृतीय म्हणजे तृतीय बहुव्रीही समास. जितेंद्रिय म्हणजेच कोण, मारुती, हनुमान, बजरंगबली. म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध आपल्याला सगळीकडे होताना दिसून येतोय. ह्यालाच आपण विभक्ती बहुव्रीही समास म्हणणार. फक्त संबंधी सर्वनामाचा विभक्ती प्रत्यय आपल्याला इथे पाहायचा आहे. ओके. चलो नेक्स्ट बघूयात आपण नय्य बहुव्रीही समास. नय्य तत्पुरुष समास जेव्हा होता तेव्हा आपल्याला काय तिकडे फक्त बघायचं होतं, तर तिथे आपल्याला फक्त एवढंच बघायचं होतं, तर दुसरं पद महत्वाचं होतं नय्य बहुव्रीही समासामध्ये. आणि पहिल्या पदाचा आपल्याला इथे बोध होताना पहिल्या पदाचा मध्ये आपल्याला नकाराचा बोध दिसत होता. मग आपण इथे पाहूयात जरा. येस, नय्य तत्पुरुष समास जो आहे, या नय्य तत्पुरुष समासामध्ये काय होत होतं तर दुसरे पद इम्पॉर्टंट होतं. दुसरं पद जे होतं हे इम्पॉर्टंट होतं आणि पहिलं पद जे आहे हा नकार दर्शवत होतं.
काय करत असं नकार दर्शवत होतं आणि हे नय्य बहुव्रीही नय्य तत्पुरुष समासामध्ये येत होतं. जसं की अन्याय हा शब्द असेल तर न्याय नाही असा अन्याय. बरोबर आहे. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये मला फक्त एवढंच बघायचं आहे की माझा दुसरा शब्द महत्वाचा आहे आणि ह्याचा विरुद्धार्थ झाला पाहिजे, नकार असला पाहिजे. बरोबर आहे, नकार मला तिथे दिसला पाहिजे. बरोबर. पण इथे तसं नाहीये. इथे काय आहे, इथे मला तिसऱ्या पदाचा बोध होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. नय्य म्हटल्यावर नकारदर्शी शब्द असणं कंपल्सरी आहे. पण इथे दुसरं पद महत्वाचं आहे का? नाही. इथे तिसऱ्या पदाचा बोध झाला पाहिजे. बाकी पहिलं पद नकार दर्शवतं हे नय्य तत्पुरुष आणि नय्य बहुव्रीही दोन्हीमध्ये समान आहे, म्हणूनच आपण त्याला नय्य असं म्हणतो. बरोबर आहे. पण नय्य तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि नय्य बहुव्रीही मध्ये तिसरं पद महत्वाचं असतं. मग इथे बघा, अनंत, नाही अंत ज्याला असा तो परमेश्वर तिसऱ्या पदाचा बोध झालेला आहे ना, म्हणून अनंत मधला अ हा शब्द जरी नकार दर्शवत असेल तरी तो नय्य तत्पुरुष मध्ये नाही जात, नय्य बहुव्रीही मध्ये जातो. निरस, नाही रस जात असं ते म्हणजे काव्य. बरोबर आहे. तिसऱ्या पदाचा बोध झाला आणि पहिला पद नकार दर्शवतोय, मग इथे नी नकार दर्शवतोय, वरती अनकार दर्शवतो आहे. मग त्याचप्रमाणे अनेक आपल्याला हे दिसून येतात, असे नकार दाखवणारे जे शब्द आहेत किंवा नकार दाखवणारे जे प्रत्यय आहेत हे आपल्याला दिसून येतात पहिल्या पदामध्ये. ते म्हणजे कोणते आहे? अ, अन, न आणि नी. कोणते? अ, अन, न आणि नी यांनी आपल्याला नकार दाखवला जातो. ठीक आहे. आता तुम्ही इथे म्हणाल हा नी दीर्घ आहे. संस्कृतामध्ये ना दीर्घांत शब्द खूप कमी आहेत, त्यामुळे हा फरक आपल्याला दिसून येतो. बरोबर. आणि संधीमध्ये पण काही काय म्हणतो आपण, निरव, निरस, ह्याच्यासाठी काही नियम आहेत, ते आपण संधी जेव्हा बघू तेव्हा पाहून घेऊ. ठीक आहे. अजून काही आपल्याला उदाहरणं आहेत, जसं की अव्यय, अनेक, नपुंसक, अनादी, निर्धन, निशब्द, निरोगी वगैरे. ठीक आहे. चला मग आता आपण पुढे बघूयात सह बहुव्रीही समास. काय आहे? सह बहुव्रीही समास. आता हे पण अतिशय सोपं आहे. सह म्हणजेच काय? सह म्हणजे सोबत. जिथे सोबत किंवा सह असा अर्थ होतो आणि तिसऱ्या पदाचा बोध होतो, असं आपले जे शब्द असणार आहेत दोन पदांनी मिळून तयार झालेले, ते आपले सह बहुव्रीही मध्ये येणार. मग बघा, सादर, आदराने सहित आणि तिसऱ्या पदाचा बोध होतोय. सादर म्हणजे काय? नमस्कार. बरोबर आहे. कुटुंबाने सहित, सहित म्हणजे सोबत हा अर्थ होतोय आणि तिसऱ्या पदाचा बोध होतोय. सहकुटुंब म्हणजेच काय आहे? गृहस्थ, जो नेहमी सहकुटुंब असतो असा. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इथे काय बघायचं आहे की पहिले पद सह असा बोध करणारे असते आणि हा सामासिक शब्द विशेषण असला तरी त्याला सह बहुव्रीही समास असे म्हणता येईल. हा शब्द क्रियाविशेषणाचा वापरला तर तो अव्ययीभाव समास होतो. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर तो क्रियाविशेषणासारखा वापरला तर तो अव्ययीभाव होतो. आ, यथा, प्रति, यावत ह्यासारखे आपण उपसर्ग वापरले तर तो नक्कीच क्रियाविशेषणासारखा वापरला जाणार आहे. बरोबर आहे. आता बघा, सुपुत्र, सफल, सरूप, सुवर्ण, सचैल, सानंद, सबल ह्याच्यामध्ये आपल्याला सोबत अशी अर्थप्राप्ती होते आणि तिसऱ्या पदाचा बोध होतो. मग असे जे शब्द आहेत हे सह बहुव्रीही समासामध्ये आपल्याला येताना दिसणार आहेत. पुढचा बघायचा आहे, हा शेवटचा प्रकार आपला आहे, तो आहे प्रादी बहुव्रीही समास. प्रादी बहुव्रीही समासामध्ये सुद्धा बहुव्रीही समास आहे म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध. आणि प्रादी म्हणजेच काय आहे तर बहुव्रीही समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दूर, सु ह्या आपल्या उपसर्गांनी युक्त असेल तर. आता हे जे उपसर्ग आहेत ना तुम्हाला अव्ययीभाव समासामध्ये दिसत नाहीत. ओके. मग आता इथे बघा, प्रादी म्हणजे प्र आदी ज्याचा उपसर्ग आहे असे शब्द. मग बघा, सुलोचना आपल्याला सु दिसून येतो आहे. निर्धन, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला निर दिसून आलेला आहे. मग विरागी, विरागीमध्ये वी आहे. दुर्गुण, दूर आपल्याला दिसून येतो आहे. प्राज्ञ, प्र दिसून येत आहे. येस. मग हे सुद्धा आपल्याला अतिशय सोपी पद्धत दिसून येते आहे. ओके. सो इथे जो आपला टॉपिक आहे कशाचा? समासाचा. हा आपला इथे
संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच. इतक्या शेवटपर्यंत तुम्ही छान कॉन्सन्ट्रेशनने पाहिलेला आहेत आणि आय होप तुम्हाला ह्या सेशनचा खूप फायदा झालेला असेल. आपण हा व्हिडिओ कमीत कमी वेळेत बनवण्यासाठी उदाहरणं मोजकी घेतलेली आहेत. येस, परंतु आपले जे सगळे थिअरी सेशन्स असतात किंवा आपले बॅचमध्ये जे सेशन्स असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक हा खूप सखोलात घेतला जातो, विथ एक्झाम्पल्स घेतला जातो, म्हणजेच उदाहरणासहित घेतला जातो आणि ऑनलाईन सेशनमध्ये 1-on-1 तुमचे जे काही डाऊट्स असतात हे सुद्धा क्लिअर केले जातात. बरोबर आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो जे काही सेशन्स येतील त्याची तुम्हाला माहिती मिळून जाईल, सहज माहिती मिळून जाईल. आपले जे काही व्हिडिओज मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत येतील. लाईव्ह सेशन जे असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या ह्या इंद्रलक्ष अकॅडमीचे जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला इथे ना सर्व जे आपले सोशल मीडिया जे आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आपला इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्स बद्दल पण पोस्ट करत असतो आहे आणि त्याच्यानंतर आपले जे काही इम्पॉर्टंट पोस्ट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट नोटिसेस आहेत ते सुद्धा आपण इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असतो. सो आपण जे यूट्यूबवरती हर छोटी गोष्ट नाही घेऊ शकत किंवा यूट्यूबवरती पटकन आलेली एखादी नवीन जी अपडेट असेल, जी एखाद्या मिनिटाभराची असेल, ती अपलोड करायला आपल्याला समजा 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा अर्धा तास यूट्यूबवरती लागत असेल तर इंस्टाग्रामवरती ते पटकन होऊन जातं. सो आपलं इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करायचं आहे. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे इंद्रलक्ष अकॅडमी. ह्याला तर सगळ्यात पहिलं आत्ताच लगेच ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत पण वाट बघू नका, लगेच सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. आणि हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. जर बॅचेसची काही तुम्हाला एन्क्वायरी असेल, बॅचेसबद्दल असेल, तुम्ही ज्या परीक्षा देत आहात त्याच्या बॅचेस आपल्याकडे आहेत का, ह्या सगळ्याबाबतची जी काही इन्क्वायरी असेल ती तुम्ही ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती करू शकता. तसंच ह्या लेक्चरच्या खाली मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा देईन. टेलिग्राम ग्रुप सुद्धा आवर्जून जॉईन करा, कारण तिथे सगळ्या जे काही लेक्चर्स मी टाकत असते त्याची लिंक्स असते. डेली तिथे करंट अफेअरच्या ॲक्टिव्हिटीज चालत असतात, पोल्स टाकत असतो आपण तिकडे, आणि जर काही न्यूज आली, नोटिसेस आल्या तर तेही पटकन टेलिग्राम ग्रुपवरती टाकलं जातं. सो इंद्रलक्ष अकॅडमीचे जे सगळे सोशल मीडिया जे आहेत ह्याला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि त्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका. तुमचे जे काही कमेंट्स आहेत, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ह्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांचे जे कमेंट्स असतात किंवा मेसेजेस असतात हे मी वाचत असते आणि तुमचे हे जे कमेंट्स आहेत हेच मला मोटिवेशन देत असतात. सो थँक्यू सो मच गाईज. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन टॉपिक्स जे तुमच्याच कमेंट्समधून मला कळत असतं की तुम्हाला अजून काय काय शिकायचं आहे त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओज घेऊन येईन, शॉर्ट्स घेऊन येईन ऑफकोर्स, आणि बाकीच्या सगळ्या चॅनेल्सवरती पोल्स वगैरे, क्वेश्चन आन्सर, टेस्ट सिरीज हे सगळ्या आपण गोष्टी बघणार आहोत. बॅचेस सुद्धा सुरू करूयात आणि लाईव्ह लेक्चर्सला सुद्धा फटाफट अटेंड करायचं आहे. ओके. सो आता हे सेशन मी इथेच थांबवते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे. भरपूर अभ्यास करा, भरघोस यश मिळवा. सर्व करताना आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बी काइंड टू एव्हरीवन. एम हाय, अचीव्ह हायर. थँक्यू सो मच.